नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला सेशन नक्की आवडलं सुद्धा असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि काहीतरी मनोरंजन घेऊन आलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपली मैत्रीण रिंकी हिला भेटणार आहोत. रिंकीला गणित अजिबात आवडत नाही बरं का, पण आज तिला तिच्या बाबांनी एक नवीन गोष्ट सांगितलीये ज्यामुळे रिंकीला गणितात आवड निर्माण झालीये. नेमकी अशी कोणती गोष्ट सांगितली असेल? तुम्हालाही हे जाणून घ्यायचंय का? मग आजचं सेशन शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. काय झालं रिंकी, आज अचानक बॅग का बंद करत आहेस? बाबा, मला हे गणित कधीच समजत नाही. मला वाटतं की हे मला कधी समजणारच नाहीये. बेटा, एक तू आहेस जी गणिताला घाबरतेस आणि एक तो मुलगा होता ज्याने ना कधी पुस्तक वाचले ना कधी कोणाकडून शिकवणी घेतली. फक्त त्याच्या आवडीच्या आणि बुद्धिमत्तेच्या बळावर त्याने गणितात संपूर्ण जगाला चकित केले. खरंच? कोण होता तो? त्यांचे नाव श्रीनिवास रामानुजन होते. चल, आज मी तुला त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगतो. द मॅजिक ऑफ नंबर्स, द ट्रू स्टोरी ऑफ श्रीनिवास रामानुजन. संख्यांची जादू, श्रीनिवास रामानुजनची खरी कहाणी. In a quiet town called Kumbakonam in Tamil Nadu, a boy named Srinivas Ramanujan sat under a tree with a slate in hand. तामिळनाडूमधील कुंभकोणम नावाच्या एका शांत शहरात श्रीनिवास रामानुजन नावाचा एक मुलगा हातात पाटी घेऊन झाडाखाली बसला होता. While others played cricket, Ramanujan scribbled numbers and patterns. जेव्हा इतर जण क्रिकेट खेळत असत तेव्हा रामानुजन संख्या आणि नमुने लिहित असे. He didn't have notebooks or textbooks, but he had a sharp mind and a deep love for mathematics. त्याच्याकडे कोणतीही वही किंवा पुस्तकं नव्हती, पण त्याच्याकडे तल्लख बुद्धी होती आणि त्याचे गणितावर खूप प्रेम होते. Ramanujan came from a poor family. His father was a clerk and they didn't always have enough money. रामानुजन एका गरीब कुटुंबातून आले होते. त्यांचे वडील कारकून होते आणि त्यांच्याकडे नेहमी पुरेसे पैसे असतच असं नव्हतं. But this didn't stop him from learning. परंतु ही गोष्ट किंवा ही परिस्थिती त्यांना शिकवण्यापासून थांबवू शकली नाही. He borrowed books and solved every math problem he could find. आणि त्यानं पुस्तकं उधार घेतली व त्यांना जेवढे गणिताचे प्रश्न सापडले ते त्यांनी सर्व सोडवले. At the age of 13, he mastered advanced trigonometry all by himself. आणि तुम्हाला माहितीये का, वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी स्वतःहून ॲडव्हान्स ट्रिग्नोमेट्री म्हणजेच ॲडव्हान्स त्रिकोणमितीमध्ये प्रभुत्व मिळवले. He kept writing formulas in old notebooks, believing that his ideas mattered. ते जुन्या वयांमध्ये गणिताची सूत्रे लिहित असत कारण त्यांना त्यांच्या विचारांवर विश्वास होता. One day, he wrote a letter filled with his equation and sent it to G.H. Hardy, a famous professor in England. आणि त्याने एके दिवशी काय केलं तर आपल्या समीकरणांचं एक पत्र लिहिलं आणि ते इंग्लंडमधील प्रसिद्ध प्राध्यापक G.H. हार्डी यांना पाठवलं. हार्डी वॉज स्टन्ड. हार्डी ते वाचून स्तब्ध झाले. He said, "These formulas are like nothing I've seen before." आणि ते म्हणाले, ही सूत्र मी यापूर्वी कधीच पाहिलेली नव्हती. हार्डी इन्व्हायटेड रामानुजन टू केम्ब्रिज. हार्डींनी रामानुजन यांना केम्ब्रिजला बोलवलं. Where even the best professors were amazed by his work. जिथे यांच्या कामाने मोठे मोठे प्राध्यापकही थक्क झाले. Despite having no formal training, Ramanujan discovered new math ideas that still confuse experts today. आणि तुम्हाला माहितीये का, कोणतंही औपचारिक प्रशिक्षण नसताना रामानुजन यांनी गणिताच्या नवनवीन कल्पना शोधल्या ज्या आजही तज्ञांना गोंधळात टाकतात. He became one of the greatest mathematicians the world has ever seen. आणि ते जगातील सगळ्यात महान गणित तज्ञांपैकी एक बनले. Moral: your background does not define your future. With passion,
perseverance and belief in your talent, you can change the world. म्हणजे काय, तर तुमची पार्श्वभूमी तुमचे भविष्य ठरवत नाही. तुम्ही आवडीनं, चिकाटीनं आणि तुमच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला तर जग नक्कीच बदलू शकतं. तर मुलांनो, आता आपण या गोष्टीमधले काही कठीण शब्द बघूया. पहिला आहे मॅथमॅटिक्स म्हणजे गणित. पुढचा आहे ट्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमिती. पुढचा आहे इक्वेशन म्हणजे काय, अगदी बरोबर, समीकरण. त्या पुढचं आहे प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक. पुढचं आहे ट्रेनिंग म्हणजे काय, प्रशिक्षण. पुढचं आहे डिस्कवर म्हणजे शोधणे. त्या पुढचं आहे बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी. त्या पुढचं आहे पॅशन म्हणजे काय, तर तीव्र आवड. तर रिंकी, आता तुला रामानुजनची गोष्ट कळली आहे, मग त्यावर एक मजेदार क्विज करूया. हो बाबा, आता तर मला गणित सुद्धा एकदम मजेदार वाटतंय. आता बघूया तूही रामानुजन सारखा विचार करतेस की नाही. आपण पाहणार आहोत संख्यांचं कोडं. पहिलं कोड आहे 2, 4, 6, 8 डॅश डॅश. सांग बरं, यानंतर कोणती संख्या येईल? आणि 12. अरे वा, अगदी बरोबर. यात आपण प्रत्येक संख्येत 2 वाढून पुढची संख्या मिळवली. प्रश्न दुसरा, 5, 10, 20, 40 डॅश डॅश. आता सांग बरं, याचं उत्तर काय असेल? बाबा, 80 आणि 160. अरे वा बेटा, अचूक उत्तर दिलंस बघ. यात आपण प्रत्येक संख्येला 2 ने गुणून नवीन संख्या मिळवली. प्रश्न क्रमांक 3, 100, 90, 80, 70 डॅश डॅश. याचं काय बरं उत्तर असेल? बाबा, 60 आणि 50. आता या मागचं लॉजिक मी सांगू? हो, सांग ना. यात प्रत्येक संख्येमधून 10 वजा केले आणि नवीन संख्या मिळवली. शाबास, आता तर तुला गणिताची कोडी उत्तम सोडवता येतात. हो बाबा, आणि मला खूप मजा येते. आपण अजून एक ऍक्टिव्हिटी करूयात ना? ठीक आहे रिंकी, आता आणखी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. बघूया तुला गोष्ट किती लक्षात आहे ते. हो बाबा, विचारा. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे ओळखा पाहू मी कोण. पहिला आहे ही वॉज अ बॉय फ्रॉम कुंभकोणम हु लव्ड नंबर्स. तो कुंभकोणम मधला एक मुलगा होता ज्याला अंक खूप आवडायचे. आणि याचं उत्तर आहे रामानुजन. अगदी बरोबर. पुढचं आहे ही यूज दिस टू राईट वेन ही सॅट अंडर अ ट्री. तो झाडाखाली बसून यावर लिहायचा. आणि याचं बरोबर उत्तर आहे स्लेट म्हणजेच पाटी. पुढचं आहे ॲट द एज ऑफ 13 ही लर्न दिस टफ सब्जेक्ट बाय हिमसेल्फ. वयाच्या 13व्या वर्षी त्याने हा कठीण विषय स्वतःच शिकला. आणि याचं उत्तर काय आहे बरं? अगदी बरोबर, ट्रिग्नोमेट्री म्हणजेच त्रिकोणमिती. पुढचं आहे ही रोट अ लेटर टू दिस फेमस प्रोफेसर इन इंग्लंड. त्याने इंग्लंड मधल्या या प्रसिद्ध प्राध्यापकाला पत्र लिहिलं. आणि याचं उत्तर काय सांगा? अगदी बरोबर, G.H. हार्डी. पुढचं आहे हार्डी इन्व्हायटेड हिम टू दिस फेमस युनिव्हर्सिटी. हार्डीने त्याला या प्रसिद्ध विद्यापीठात बोलावले. आणि याचं उत्तर आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. शाबास बेटा. बाबा, आता मला गणिताची भीती वाटणार नाही.
बहुतेक माझाही कोणता शोध कधीतरी कामी येईल. मुलांनो, रिंकीला श्रीनिवास रामानुजन यांची गोष्ट तर खूप प्रेरणादायी वाटली. तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट? आज आपण पाहिलं की कठीण परिस्थितीतही जर हिमतीने राहिलो तर कोणतीही उंची सहज गाठू शकतो. आजच्या सत्रात आपल्याला रिंकीच्या मनोरंजक प्रश्नांची उत्तरे कळली. या कथेद्वारे आपल्याला काही नवीन आणि कठीण शब्द शिकायला मिळाले. कथेचा अर्थ सुद्धा समजला आणि आज आपण मजेशीर ऍक्टिव्हिटी सुद्धा केली. आजचं सत्र तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की कळवा. दर शनिवारी आम्ही अशीच एक नवीन कथा घेऊन तुमच्यापर्यंत येत राहू. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.